महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा. जय 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 महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एक बनात परती पाणी मातीच्या घागरी. भीमतरीच्या कट्टानाया, भीमतरीच्या कट्टानाया, यमुनेचे पाणी पाजा. जय महाराष्ट्र माझा. भीतीनामा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा, आसमानीच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सह्याद्रीचा सिंह गर्जतो. शिवशंभू राजा दरी दरी तुम्ही नाद गुंजला. महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा. भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. जय भवानी. वा, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं ना की अंगावर रोमान रोम असा जागा झाला पाहिजे. बुवा लक्षात दिला. काय म्हणतास तुम्ही? पारकर बुवा आज काय बोलले नाही. आता बोलतो काय, नेमका काय बोलो खावा होता म्हणजे तुमका बरा वाटला असता. काय बोलल्यावर बरा वाटला असता बाका सांगा. मी तुम्ही बोलला तेवढंच बोललो. उगाच आपल्याक सवय नाही ती उगाच काहीतरी घासून पुसून. आणि बुवा हा कार्यक्रम कोणाचा आहे? व या ठिकाणी तुमच्या मंडळाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आले. मी बघत होतो सगळे त्यांचा आदर राखून भजन केलं बुवा मी. कारण मला सवय आहे पहिल्यापासून प्रत्येकाचा आदर करायचा. ज्या मंडळाला मी आलोय त्याच्यामध्ये गणेशजी पारकर आमचे तुमचे मृदुंगमणी माझे बंधू आहेत. ते मृदुंगमणी म्हणून तुमच्याकडे या ठिकाणी आहे. आणि बुवा त्या ठिकाणी मी तुम्हाला काहीतरी घालून पडून बोलणं हे मला शोभा देत नाही. आता ठीक आहे, गजेरा म्हटल्यानंतर थोडी मजा करणारच 100%, काय प्रश्नच नाही. पण बुवा तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व 50 वर्षाचं आयुष्य माझ्या छत्रपतींना मिळालं. 1630 ते 1680. पण 50 वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काय करून ठेवलंय, आज 450 वर्ष झाली तरी हे राज्य माझ्या शिवछत्रपतींचं आहे. लक्षात घ्या. मनुष्य किती वर्ष जगला ह्याच्यापेक्षा जगलेल्या आयुष्यामध्ये काय केलं ह्याला खूप महत्व असतं बुवा. लक्षात घ्या. मनुष्य किती वर्ष जगला याच्यापेक्षा जगलेल्या आयुष्यामध्ये काय केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलं पाहिजे. अनेक राजांनी महाल बांधले
अनेक राजांनी महाल बांधले, पण आपलेच लोक म्हणतात आमच्या राजांनी का महाल बांधला नाही. दुर्दैवाची गोष्ट आहे. अनेक राजांनी महाल बांधले, आपली लोक म्हणतात आमच्या राजांनी का महाल बांधला नाही. ऐकायचं आहे. अनेक राजांनी महाल बांधले आणि बायका नाचवल्या, आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 392 किल्ले बांधले आणि या हिंदुस्थानच्या बायका वाचवल्या, या हिंदुस्थानच्या बायका वाचवल्या, या हिंदुस्थानच्या बायका वाचवल्या. हे माझ्या राजाचं कर्तृत्व आहे बुवा, लक्षात घ्या. अरे ज्याचा इतिहास टिचभर नाही, ज्याचा इतिहास टिचभर नाही, लोक हातभर सांगतात. माझ्या राजाचा इतिहास आबाळभर आहे, फक्त सांगायला कमी पडतोय बुवा, लक्षात घ्या. फक्त सांगायला कमी पडतोय. मध्ये एक पिक्चर आला होता बघा, पुष्पा नावाचा पिक्चर, बरोबर ना. त्याच्यामध्ये एक डायलॉग होता, झुकेगा नाही साला. पण बुवा त्या औरंगजेबाच्या समोर, बरोबर ना, ज्यावेळी माझ्या छत्रपती संभाजीराजाला कैद करण्यात आलं, संपूर्ण अंगाची चमडी काढली, वरती मीठ चोळलं, पण राजाने अपमान सहन केला नाही. डोळे काढले, जीभ कापली, पण माझा राजा झुकला नाही. त्या औरंगजेबासमोर उभा राहिला आणि ताट मानेने डोळ्यात डोळे घालून सांगितलं, अरे झुकेगा नाही साला. हिंदुस्थानासाठी, माझ्या हिंदुत्वासाठी माझा प्राण गेला तरी चालेल, सांगणारा माझा राजा छत्रपती संभाजीराजा आहे, लक्षात घ्या. तो संभाजी राजा जर मुलांना पिक्चर दाखवायचा असेल तर आता आलाय छावा पिक्चर, तो दाखवला पाहिजे, म्हणजे माझ्या राजाचं कर्तृत्व प्रत्येकाला कळेल. मगाशी बुवानी या ठिकाणी सांगितलं की अध्यात्म चांगलं काय वाईट नाही. अध्यात्माच्या काही गोष्टी बुवानी मगाशी सांगितल्या. गोपीनाथ भागवे बुवांना आम्ही चांगलं ओळखून आहे आणि अतिशय गाढा अभ्यास भागवे बुवांचा आहे, त्याबद्दल काही प्रश्न नाही. पण परमेश्वर म्हणजे वेगळा बुवा कोण नाही, लक्षात घ्या. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथून चराचर त्यासी चैतन्य शक्तीचा विराट सागर, तोच परमेश्वर, लक्षात घ्या. परमेश्वर तोच आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून मगाशी बुवाने काहीतरी एक वाक्य सांगितलं होतं, कामधेनू, कामधेनूच्या पोटी 33 कोटी देव गेले आणि लक्ष्मीला त्या ठिकाणी जागा मिळेना, आणि म्हणून कामधेनूने लक्ष्मीला जागा कुठली दिली, शेणामध्ये. आपलं विष्ट होतं त्या गाईचं, त्याच्यामध्ये जागा दिली. 100% बरोबर आहे बुवा, चुकीचं काय नाही. त्या विष्टाचं महत्व वाढलं. ह्या झाला गाईच्या, बैलाच्या काय, बरोबर ना. ह्या गायचा आपण कोणाचा, बैलाचा, गायचा, म्हशीचा, सगळी शेणा आणताव ना, त्याचं काय. या गायचा सांगला पुढे काय, त्या शेणाचा काय. बुवा जसं वळण घेणार ना तसे मुद्दे वेगळे असतात, लक्षात ठेवा. नुसते गायचा सांगला, बैलाचा सांगा ना. बैल सुद्धा नंदी, लक्षात ठेवा. तो सुद्धा ज्यावेळी शिकीमुनींच्या शेंडीमधून त्या नंदीचा जन्म झाला आणि सगळ्या देवांची त्रेधा तिरपट उडवली. विष्णूला पळताभुई थोडी केली, ब्रह्मदेवाला केली, इंद्राला केली, आणि शेवटी शंभू महादेवाजवळ आले. दोघांचं घनघोर युद्ध झालं आणि युद्ध चालू असताना काय झालं, शंभू महादेवांना 2 शिंगात घेतलं आणि उलटा पाडून टाकला कोणी, नंदीने, आणि पोटावर पाय ठेवला. सगळे देव गर्भगळीत झाले, घाबरले. आता म्हणून या नंदीचा काय खरा नाही आणि आमच्या शंभू महादेवांचा काय खरा नाही. आणि म्हणून त्यावेळी बघा सगळ्या देवांनी विचार केला, आता काय करायचं, ह्या नंदीला वरमी कसं आणायचं, याची शक्ती कमी करायची आहे. म्हणून सगळ्या देवांनी जाऊन त्या नंदीच्या ऋषेना हात घातला. बुवा दिस इज पॉइंट. त्या ऋषेनाला हात घातला आणि त्या ऋषेनाला पिळवटी मारायला सुरुवात केली. बराच वेळ पिळवटल्यानंतर त्या नंदीची शक्ती त्या ठिकाणी संपुष्टात आली बुवा. आणि सगळ्या देवांनी जी आयुध त्या नंदीवर सोडली होती ती सगळी नंदीच्या पोटात गेली, लक्षात घ्या. आणि ते ऋषण
पिळवटल्यानंतर त्याची शक्ती कमी झाली. म्हणून बघा आपल्या काय आयडिया मिळाली, एखादो पाडो जर वरमी येत नसत तर त्या का धोंड्यांच्या जायचो तरी एक, नाही तर चापात नाही याचो. त्या ऋषेन एकदा हे केला की विषय संपलो. ही आयडिया तेव्हा मिळाली आमका. आणि त्याच्या पोटात देवांची आयुध गेली आणि त्याचं ते विष्ट पवित्र झालं. म्हणून शनानभूमी सारवतात. किंवा दुसरं पॉईंट बुवा लक्षात. प्रत्येक गोष्ट सांगायला गेलो तर अनेक गोष्टी आहेत बुवा. कारण रामाचा आचार, कृष्णाच्या विचारने हरीचा उच्चार, याला बुवा खूप महत्व आहे, खूप महत्व आहे. कारण मरा मरा म्हणता म्हणता राम राम झाला, मरा मरा म्हणता म्हणता राम राम झाला आणि वाल्ल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला बुवा. आणि त्यांनी शतकोटी रामायण लिहिलं, शतकोटी रामायण लिहिलं. आणि म्हणून बुवा लक्षात घ्या, त्या रामायणाचं ब्रह्मदेवाने काय केलं, स्वर्ग मृत्यू आणि पाताळ याच्यामध्ये समान वाटप केलं. स्वर्ग मृत्यू पाताळ याच्यामध्ये समान वाटप केलं. प्रत्येक ते जे जे ग्रंथ होते 99,99,99,999 ग्रंथांचं समान वाटप स्वर्ग मृत्यू आणि पाताळामध्ये केलं शास्त्र बुवा. ह्या सगळं आम्ही सांगता 44 वर्ष उगत नाही काढली काय. तुम्ही भागवेबुवांचं ऐकून सांगताच, मी माझा या सांगते ऐका. 99,99,99,999 ग्रंथांचं समान वाटप स्वर्ग मृत्यू आणि पाताळामध्ये केलं. प्रत्येकाच्या वाट्याला आले 33,33,33,33,333 ग्रंथ स्वर्ग मृत्यू पाताळाच्या. कोणतरी शास्त्रज्ञ चढावले वाटतं इकडे. हा हा कणकवली पुण्यभूमी. अच्छा अच्छा ठीक आहे. आमच्या अभिषेक शिरसाट बुवांचं गाणं आहे ते. आज खरोखरच आमचे अभिषेक शिरसाट बुवा आज शरीराने आजारी आहेत. मी त्या लक्ष्मी मातेच्या भालचंद्रबाबांच्या चरणी प्रार्थना करतो, त्यांना उत्तम असं आरोग्य लाभो आणि त्यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी. खरोखरच बुवांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक सन्माननीय शशिकांत राणे बुवा या काळोखात दिले असतील, मागं काही दिसत नाही, त्यांचेही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. अनेक भजनी बुवा या ठिकाणी आलेले आहेत. सुजित परब बुवा नवनिर्वाचित अतिशय सुंदर गायन करणारे आमचे बुवा आहेत, त्यांचेही आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे शिवसेना तालुका प्रमुख सन्माननीय आमचे मित्र प्रथमेश सावंत हे सुद्धा या ठिकाणी आले, त्यांचेही जोरदार टाळ्या वाजून स्वागत करा. या ठिकाणी माझे मित्र सुरेश गाडीगावकर आले आहेत, त्यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय, जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी कट्टर राणे समर्थक सन्माननीय भाजपा सोशल मीडिया प्रमुख शिवडाव कुमार स्वप्नील वर्धम यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलंय, जोरदार टाळ्या वाजवा. यांना उदंड आयुष्य लाभो. त्याचप्रमाणे या ठिकाणी बालचंद्र महाराजांवरती गजर या ठिकाणी घ्यावा म्हणून हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा म्हणतायत पारकर बुवा काय बोलले नाही. बुवा एकदा जे ह्या गांजील चाळावला ना, तुमसाडा या तुमसाड समजला, तुमसाडा एकदा जर टसला ना सोडणार नाही, लक्षात दिला. अरे तुझी थट्टा तुझी मस्करी ही खरी, अरे तुझी थट्टा तुझी मस्करी ही खरी, रीत काना तुझी नाही बरी, रीत काना तुझी नाही बरी. बाय बाय रुतली माझी बांगडी बांगडी बांगडी, बाय बाय रुतली माझी बांगडी बांगडी बांगडी, बाय बाय रुतली माझी बांगडी बांगडी बांगडी. तुझी थट्टा रीत काना तुझी
रडू नको बाळा मी पाण्याला जाते, रडू नको बाळा मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. पाण्याला जाते नुसती झलक. खरं आपण काय ऑर्केस्ट्रा करायला आलो नाही, बरोबर ना? जेवढ्याक तेवढा, जास्त नाही काय. मुळीच नव्हते रे काना माझ्या मना, मुळीच नव्हते रे काना माझ्या मना, तुझ्यासाठी 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 आले वना, हे काना तुझ्यासाठी आले वना, हे काना तुझ्यासाठी आले वना. मुळीच नव्हते रे काना तुझ्यासाठी आले वना, हे काना हे कृष्ण. अनेक गाणी आली आहेत, एकापेक्षा एक. सांगायला गेलो रात्र कमी पडेल, बरोबर ना? पण वेळेचं बंधन आहे. तर ज्या भजन महर्षीने पंचरत्नांनी जे ठेवा ठेवलेला आहे, तो ठेवा तुमच्या समोर मांडणं ही आमची जबाबदारी आहे, बरोबर ना? थोडा वेळ थांबा म्हणून जावा, मी कसं लास्टलाच गेलंय. मगाशी बुवाने एक सांगितलं, हा पारकर बुवा म्हणालो गावात जर 5-6 पूजा असतील तर म्हणालो सगळ्या ठिकाणी जाऊन पारकर बुवा जेवून येता, आणि पावट्याची भाजी असत तर भरपूरच खाता. बुवा पूजे का पावट्याची भाजी घालत? काय खोटा बोलायचा म्हणजे किती हो. पावट्याची भाजी पूजे का? आमची रे वाटा नाही बटाट्याची भाजी, कोबीची भाजी. तिला पावट्याची भाजी माका यांका अनुभव जास्त जबरदस्त. बटाट्याची आणि पावट्याच्या भाजीचा अनुभव जबरदस्त. मुंबईत होते ना, मुंबईत आता इले गावात, पण मुंबईत होते तेव्हा उपास करी एकाने ठेवला नव्हतो. 13व्या माळ्यावर, यांच्याच गाववाले कोणतरी 13व्या माळ्यावर उपास करी ठेवला नाही. आदल्या दिवशी जेवलेलेच नाही दिवसभर. कारण म्हणालो माळा म्हटल्यावर काय, आणि गेले आणि भाजी बनवलेली जी काय बटाट्या वाटाण्याची मरणाची भाजी खाला नाही. एवढी भाजी खाला नाही ना की नुसता तुडुंब झाला. भात खाला नाही, वडे खाला नाही, सगळा खाला नाही, वाटाण्याचा सांबारा खाला नाही. आणि बोलत गप्पा मारत बसले नाही. थोड्या टायमान बुवांचा कुडकुडोक लागला. कुडकुडोक लागल्याबरोबर आता करायचा का आयडिया काढला. नाही म्हणालो मला जरा दुसऱ्या मित्राकडे मला जायचं आहे, म्हणालो मी निघतो असा म्हटला. लिफ्ट मध्ये बसवा गेली. लिफ्ट मध्ये बसवा गेल्याने 2 बायका त्या माळ्यावरच्या त्या लिफ्ट मध्ये गेलो. आता त्यो 2 जणी बुवा 3 जण त्या लिफ्ट मध्ये, आणि लिफ्ट वरसून खाली येऊ लागली. 11व्या माळ्यावर लिफ्ट इली आणि त्यात 2 बायका होत्या. त्याच्यातली एक म्हणता काय ग तू सेंड्स कुठला मारलाय? काय म्हणलं सुंदर वास येतोय. ती म्हणता हा फॉरेनचा आहे. दुसरी म्हणता का तू कुठला मारलाय? नाही म्हणलो मी फॉग मारलाय. ती सांगता तो पर्यंत हळूहळू 3ऱ्या माळ्यावर येऊन लिफ्ट पोचली. आणि ह्यानी जा काय खालेला ह्यांचं ताबो सुटलो आणि लिफ्ट खाली पहिल्या माळ्यावर येऊन उघडा. आणि ह्यांनी बॉम्बस्फोट केला नाही हो. जो बॉम्बस्फोट केल्याबरोबर मारणाने खाली उडीने म्हणतात मगातपासून ऐकतोय तुझो फॉरेनचो, तुझो सेंड फॉरेनचो, तुझो म्हणालो फॉग, ही म्हणालो 20 रुपयाची बटाटिया. ही 20 रुपयाची बटाटिया. आणि जे पळ काढणारी ती बाहेर यायच्या आधी बुवा गुल लक्षात दिला. आणि माका सांगतात
पावट्याची भाजी खातात पारकर बुवा. बाकी त्या भारी सांगलाच कायला की महिलांना सध्या म्हणाले भरपूर मान आहे, बरोबर ना? काहीतरी हा जरा काय उजेड तोंडावर पडतात दिसत नाही असं झालं गोंधळ. हा आज मंदिरामध्ये स्त्रियांना भरपूर मान आहे. पूजा अर्चा ज्योती आराधना सगळे. आणि आमका काय घंटा काय सांगता बघा, आमका म्हणता घंटा काय एवढा खोटा बोलता जेवढ्या लोकांसमोर माझ्या भजन रसिक मायबापांसमोर. हो देवळामध्ये कृष्ण आपलं नाव आहे, विठ्ठल आपलं नाव आहे, शंकर आपलं नाव आहे, विष्णू आपलं नाव आहे. काय बोलतात काय, पुंडलिक आपलं नाव आहे, सगळी नावं आपली. अरे देवाने एवढा मोठा देवाच्या ठिकाणी स्थान दिलेला आणि नुसती घंटा दिसताय का? कुणी वाजवलेली आहे की काय? का शंका येत. हा एकदा बाका जोक सांगला नाही होतो, आता आठवलं म्हणून सांगताय. एकदा बाका सांगला पोरगो ना शाळेत जाय तेव्हा काय झाला गंमत माहिती आहे त्याका सवय हो. आणि काय झालं सकाळी माका म्हणली नाही बुवा आज चहा प्यायला तुम्ही यायलाच पाहिजे. म्हटलं येतोय. आमचे शेटे पाहुणे बिचारे आता वारले भिरवंड्याचे, आताच वारले, 1 महिना नाही झालाय. आम्ही त्यांच्याकडे गेलो, बुवा म्हणून नाही माझ्याकडे पहिला यायचा म्हणून गेलोय हो. गेल्याबरोबर अगदी मस्त नाश्ता वगैरे केला नाही, माका दिला नाही, मी खाल्लं यांनी खाल्लं नाही, गप्पा चाललेले हो. एवढ्यात पोरग्यानं दप्तर लावला नाही, शाळेत जाऊक निघालेलो. दप्तर लावला इलो नाही, बुवांच्या असं वाकोक गेलो खाली. त्याबरोबर बुवानी त्या नाश्ता हातातलं थेस टाकला नाही आणि पळावक लागले. पोरगो पाटणा पळता, बुवा पुढे पळतात. अरे भानगड काय, माका काय समजेना. धरलंय बुवांच्या हातात. म्हटलं हे गप्पा जा. म्हटलं एवढा पोरगो तुमचं एवढं चांगलो हा पाया पडोसाठी पुढे येता आणि म्हटलं तुम्ही पळताच काय. तर माका सांगतात हो बुवा तुमका माहिती नाही हा, हो लय पोचलेलो हा. म्हटलं काय झाला काय, म्हटलं तुमच्या पाया पडता ना. होय म्हटलं पाया पडता तो, पण पहिली त्या का घंटा वाजवायची सवय आ. किती पडली घंटा, घंटा पडली किती? वय 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 कितीक पडली घंटा बुवा सांगा. लक्षात दिला. माझा कसा असतं ह्या मगातपासना जे लिहित होतय ना, ह्या ह्यो गजर ना लिहित होतय, ह्यो 7-12 काढीत होतय 7-12. ह्यो साधो 7-12 नाही, तुमच्या 7.5 7-12. लक्षात दिला. कसं बघा म्हणजे जैचे थय जो जोग मारला तेकाच माझो असणार, त्याच्या बाहेर जाणार नाही बुवा. ही आपली कॅसियत 45 वर्षाची. ठीक आहे, अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. पण बुवानी मगाशी एक गोष्ट सांगला रे बाका मला वाटलं काय की महिलांना सध्या दिवस चांगले येईल, 50% आरक्षण. आणि काय सांगला नाही, 1,500 म्हणालो आता महिलांका मिळतं. मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आता 5.5 इले काल एकदम आज काय. आणि साडी घेतलंय नाही म्हणून सांगतास मी बायको. काय बुवा तुम्ही हा भारीच माणूस आहे हो, करा सांगतय होय. म्हणजे सांगण्यासारखं ह्या बायकांचं सांगण्यानं म्हणून तुमका हो पार करतय का आहे का काय. पार कर पा पकोडी र रसोळी क कटपोळी आणि र रसगुल्ला. मग लक्षात घे, पारकर नावात लय चव हा, साधं नाही. बरं ना. जिथे विषय गंभीर ते पारकर बुवा खंबीर, लक्षात ठेवायचा. बरोबर ना. तर बुवानी सांगितलं की 1500 रुपये बायकांका मिळतात. बुवा मध्ये एक पेपरला बातमी आली होती, पेपरला काय ज्याका 5 मुलं आहेत त्याका रेशन पाणी फुकट. 4 वालो चाळवलो 4 वालो चाळवलो गेलो आणि बायकोक सांगता गो हो बघ म्हणलो पेपर घेऊन इलोय. काकेतनाच घेऊन गेलो, पेपर घेऊन इलोय. ती म्हणता काय काय तर पटकन वाचा माका कामात. म्हणलो हे बघ बातमी इल्या, ज्याका 5 पोरा त्याका म्हणलं रेशन फुकट कायम. म्हणून तुमका मी तेव्हा सांगत होते, आता टाकून पेपर उपयोग काय ती सांगता नाही. म्हणता आता तुका मी खरा त्या सांगते. लॉकडाऊन मध्ये म्हणालो मग बाहेर जायचो ना तर माझा एक हा
तो सांगता माझा तिकडे एक हात घेऊन येऊ म्हणालो, रेशन फुकट मिळत कायमचा. बायको म्हणता जा जा म्हणलो घेऊन ये जा. सांगल्यावर हो खुशीत गाजरा कायत गेलो, त्या पोरा घेतला आणि इलो फुडल्या 12 किलोनी बोंबाटा गो ती 4 बाहेर घेऊन ये, 5वा घेऊन येईल बाहेर घेऊन ये. ही काय बाहेर आहे ना हो बोंबाटा. चौसर इली थोड्या टायमान 2 पोरांनी ही ह्यो एकदम बोंबाटलो गो, दुसरी 2 खायत. ती म्हणता गप बसतास, पेपर काय तुम्हीच वाचतास. ज्यांना वाचला पेपर होती ती घेऊन गेलो. हा लक्षात दिला. हे अशी भानगड आता बुवा लक्षात दिला. सांगून गेल्या लई गोष्टी आहेत, पण खरंच सांगतो तुम्हाला, जगामध्ये ब्रह्म असे उघडे, बरोबर ना. भजनामध्ये अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. शास्त्र प्रचिती, आत्मप्रचिती आणि गुरुप्रचिती, तिन्ही गोष्टीमधून बोलायला पाहिजे, बरोबर ना बुवा. त्याला भजन म्हणतात. मनोरंजन पाहिजे, मजा पाहिजे, पण त्याचबरोबर सांगड भजनाची असली पाहिजे. कारण अध्यात्माची सांगड खूप महत्वाची असते. कारण ह्या रंगमंचावर या खुर्चीवर बसलो की समाजाचं आम्ही देणं लागतो, बरोबर ना. कारण ही सन्मानाची खुर्ची आहे. एखादा साप रस्त्याने चाललोय त्याला आपण दांड्याने मारू शकतो, पण तोच साप जर शंकराच्या पिंडीवर दिसला त्याला आपण वाकून नमस्कार करतो. कारण का, तर त्या स्थानाला महत्व आहे. तसं बुवा या ठिकाणी बसलोय, या स्थानाला महत्व आहे. आणि म्हणून समाजाला आपण चांगल्या चांगल्या गोष्टी दिल्या पाहिजे. कारण भगवंताला सुद्धा शिव्या घालण्याची ताकद संतांमध्ये होती, लक्षात घ्या, बरोबर ना. जनाबाईने काय म्हटलंय, अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या करंट्या तुझी रांड रंडकी झाली, बरोबर ना. हे जनाबाई बोलू शकली भक्तीच्या जोरावर, लक्षात घ्या. पांडुरंगाला शिव्या घातल्या. आणि म्हणून प्रत्येकाने ह्या गोष्टी शिकल्या पाहिजे. कारण गुरु पाहता कोट्यान कोटी, सद्गुरु दाखवी ज्ञानदृष्टी. सद्गुरूला शरण गेल्यावर आपल्याला हे अध्यात्म कळतं काय. आणि म्हणून अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण वेळेचं बंधन राखून आपण भजन करायचं आहे. या ठिकाणी बुवानी बऱ्यापैकी सांगितलेल्या गोष्टींवर मी बोललोय. ऍडचा पण भारी सांगलास काय, पाऊंड्स लगाव, खूप सरती पाव, आणि काय इजगाड लगाव, खुजली बघाव. एवढी एकच ऍड आपल्या. हो, खुजली भागू इजगाड कशावा, नदीत जाऊन बसायचा आणि रेव ह्या बचकोवर आणि घासायचा. खुजली परत इली तर बा काय त्याला काय सांगतास खुजलीचा. पारकर बुवानी माका जरा जरा वाईट वाटला हो. पारकर बुवानी म्हणतात तिकडे मायनिंगचे डोंगर सगळे साफ केला. मी एकदा येऊन उन्हात उभे राहा, खालचा आणि वरचा कसा भाजता ते बघा. त्या वाळू दिल्यावर का आता गुरु आमचे गेले तर गुरुन चांगला नसता, लक्षात दिला काय भाजता. साधी गोष्ट नाही बुवा. बाकी काय, या ठिकाणी माझे पट्ट शिष्य सन्माननीय व्यंकटेश नरबुवा आलेले आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. बाबू या, बुवा इकडे या, नरबुवा या. बुवा मगाशी फक्त एक गोष्ट मला खटकली, तुम्हाला सांगतो बुवा. बाकी तुमच्या बदनाला मी नाव ठेवणार नाही आणि तुम्ही कधीही चुकीच्या पद्धतीने भजन करत नाही, मला त्याची खात्री आहे. फक्त एक गोष्ट बुवा खटकली, ती स्पष्ट सांगता येईल की मगाचपासून जवळजवळ किती वेळ आहे, ए गण्या वाजव, ए गण्या वाजव. तुमचे मित्र असतील, पण आज ते मृदुंगमणी म्हणून या ठिकाणी काम करतायत बुवा. मृदुंगमणी म्हणून काम करतायत. त्यामुळे बुवा कसा हा भजनात सन्मानच ठेवतो. नंतर तुम्ही बाहेर काय व्हायचा करा दोस्त म्हणून, हाही सन्मान ठेवतो, बरोबर ना. हा मग, आणि म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवा. या व्यंकटेश नरबुवा आले, जोरदार टाळ्या एकदा होऊ देत. तिकडे नाही, इकडून या.
होय का? अरे बापरे, पडलं तुला बा. अरे बापरे. ठीक आहे, बऱ्यापैकी सगळे पॉइंट बुवांचे या ठिकाणी खतम केलेले आहेत. हा एकजुटीचं बुवानी खरोखर चांगलं सांगितलं की एकजूट तुमची ही वज्रमूठ आहे ती अशीच कायम ठेवा. महाडिक कंपाऊंडच्या माझ्या सगळ्या रहिवाशांना, सगळ्या व्यावसायिकांना माझी विनंती आहे, कारण एकीचं बळ हे कायम असंच राहिलं पाहिजे आणि हे असेच परमेश्वराने तुमची एकी कायम ठेवावी एवढी मी भालचंद्र बाबांच्या चरणी आणि लक्ष्मी मातेच्या चरणी प्रार्थना करतो. खरंच घडाचं उदाहरण पण चांगला सांगला निबुवानी मगाशी. चांगला तर चांगला, वाईट नाही म्हणणार. कारण काय, मातीने एकी केली की त्याची वीट तयार होते, विटेने एकी केली की त्याची भिंत तयार होते आणि भिंतीने एकी केली की त्याचं सुंदर मंदिर किंवा घर तयार होतं. लक्षात घ्या, म्हणजे निर्जीव गोष्टी एकत्र आल्या ते एवढी एकजूट होते. आपण तर सजीव आहोत, बरोबर ना? हे याच्यातून शिकायचं आहे आणि म्हणूनच मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतो. होय होय राजा, घेऊया, थांबा जरा. काय बुवा, प्रत्येक मनुष्य आपापल्या पद्धतीने, प्रत्येक कलेमध्ये असेल, कुठल्या व्यवसायामध्ये आपापल्या पद्धतीने धडपडत असतो, बरोबर ना? एखादा डॉक्टर रोज सकाळी उठला, आंघोळ झाली की विचार करतो की आज कोणतरी आजूबाजू आजारी पडोचा पेशंट म्हणून माझ्याकडे यायचा, त्याच्यातून माझा उदरनिर्वाह चालवावा, बरोबर ना? एखादा वकील असेल तो विचार करतो की कोणतरी रस्त्यात भांडण कोणाचं तरी व्हावं, ती केस माझ्याकडे यावी, त्याच्यातून मला 4 पैसे मिळावे, माझा उदरनिर्वाह चालावा, बरोबर ना? आपण पण विचार करतो काहीतरी बारसो होवचो, पूजा होची, माका भजन करूक मिळाचा, बरोबर, त्याच्यातनं 4 पैसे मिळावे. पण एकमेव माझा साऊंडवाला आहे ना, व रोज उठल्यावर प्रार्थना करतो की माझ्या गावात, माझ्या पंचकृषीत कुठेतरी एक शुभ कार्य व्हावं आणि त्या ठिकाणी माझा साऊंड लागावा. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. कशा बुवा, ह्या बऱ्याच गोष्टी आहेत घेण्यासारख्या बुवा. ठीक आहे, आणि म्हणून बुवा सांगतो, स्वतःसाठी मागतो त्याला भीक म्हणतात. बुवा लक्षात घ्या, स्वतःसाठी मागतो त्याला भीक म्हणतात, कुटुंबासाठी मागतो त्याला भिक्षा म्हणतात, देवासाठी मागतो त्याला दान म्हणतात आणि जगासाठी मागतो त्याला पसायन दान म्हणतात. लक्षात घ्या. या ठिकाणी गजर सादर करतोय. बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण काय आहे, सध्या परिस्थिती काळाय तस्मै नमा, काळाप्रमाणे सगळं बदललेलं आहे, बरोबर ना? पूर्वीचा काळ वेगळा होता, आताची परिस्थिती वेगळी आहे. कारण आज आळंदीला गेलात तर ज्ञानेश्वरांच्या पादुकांवर प्रकाशाचा लखलखाट पाहायला मिळेल. आज आळंदीला गेलात तर ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांवर प्रकाशाचा लखलखाट पाहायला मिळेल, पण ज्ञानाचा प्रकाश पसरवणारा माझा ज्ञानोबा तुम्हाला दिसणार नाही. ही शोकांतिका आहे. आज जर तुम्ही देऊला गेलात तर त्या ठिकाणी इंद्रायणी आजही संत वाहताना दिसते, पण त्या इंद्रायणीच्या काठावर अमृतवाणी फुलवणारा माझा तुकोबाराय आज कोणाला दिसत नाहीये. ही शोकांतिका आहे. आज जर नदीच्या अलीकडे पलीकडे पाहिलात तर तुम्ही मोठमोठ्या बागा तुम्हाला बघायला मिळतील, पण कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी म्हणणारा माझा सावत्या मळ्या कोणाला दिसत नाहीये. आज हायवेला गेलात किंवा सेल्फीच्या नादामध्ये डोंगराच्या कड्यावर गेलात तर अनेक मुलं त्या ठिकाणी अपघात होऊन मरतायत, ऍक्सिडेंट होऊन मरतायत, पण तिथल्या छातीने नळणारा माझा संभाजी राजा आज कोणाला दिसत नाहीये. लक्षात घ्या, ही शोकांतिका आहे. आणि म्हणून अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण बुवा सन्माननीय रमेश चव्हाण यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून या बक्षिसाचा स्वीकार करतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.
गजर आहे. जाऊ जाऊ. गेला दसरा आली दिवाळी, गेला दसरा आली दिवाळी, गेला दसरा. गेला दसरा आली दिवाळी, गेला दसरा आली दिवाळी, गेला दसरा. घरोघरी आनंदाने करती साजरी, घरोघरी आनंदाने करती साजरी, घरोघरी आनंदाने करती साजरी. गेला दसरा आली दिवाळी, घरोघरी आनंदाने करती साजरी. नरकासुर द्वार, नरकासुर द्वारपाल विष्णू दरबारी, नरकासुर द्वारपाल विष्णू दरबारी. नरकासुर द्वारपाल विष्णू दरबारी. मंडळी लक्षात घ्या, नरकासुर हा कोण होता पहिला? नरकासुर हा पहिल्या जन्मी जय नावाचा द्वारपाल होता विष्णूच्या दरबारी. लक्षात घ्या, पारेकरी म्हणून विष्णूच्या दरबारी त्या ठिकाणी पारेकरी द्वारपाल म्हणून होता नरकासुर. जय आणि विजय, जय आणि विजय हे दोन द्वारपाल त्या ठिकाणी होते. आणि ते पारेकरी असताना विष्णूच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी 4 संत गेले. धन्यवाद माझे परममित्र कैलासवासी उद्योजक विवेक खंदारे साहेब. विवेक खंदारे साहेब खरोखरच विवेक खंदारे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरदार टाळ्या वाजवा. खरोखरच माझे परममित्र होते. जिव्हाळ्याची त्यांची आठवण आली तरी माझ्या अंगावर खड्डा उभा राहतो. खरोखरच एक जबरदस्त व्यक्तिमत्व होतं, आज आपल्यामध्ये नाही आहे. खरोखर त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभू दे. ईश्वर चरणी प्रार्थना करतो, या बक्षिसाचा स्वीकार करतो. धन्यवाद. हा बघा, नरकासुर द्वारपाल विष्णू दरबारी, नरकासुर द्वारपाल विष्णू दरबारी. कारण हा नरकासुर विष्णूच्या दरबारी जय नावाचा पारेकरी होता, द्वारपाल होता. जय आणि विजय हे 2 द्वारपाल त्या ठिकाणी होते. आणि 4 संत त्या ठिकाणी विष्णुदेवाच्या दर्शनाला गेले. ते कोण? सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार असे 4 संत विष्णूच्या दर्शनाला गेले. आणि त्यावेळी त्यांना वाटेत अडवलं द्वारपालाने. कोणी? जय आणि विजयने. त्यावेळी त्या संतांनी त्या दोघांना शाप दिला. ही कथा कोण सांगत नाही. आतापर्यंतच्या इतिहासात तुम्ही बघा, कुणी सांगला ना काय. सगळी भजनं काढा तुम्ही, त्याच्यात ह्या कुणी उदाहरण सांगला ना काय बघा. आणि त्याच्यासाठी वाचन लागता बुवा म्हटलाच तसा. तर त्या संत 4 गेले होते. त्या संतांनी शाप दिला. विष्णूचं दर्शन द्यायला तयार नव्हते द्वारपाल म्हणून, की इथून म्हणजे स्वर्गातून तुम्ही मृत्यूलोकी पडाल आणि तिथे पडल्यानंतर तुम्ही राक्षस व्हाल. हा शाप दिला आणि म्हणून ते राक्षस झाले. लक्षात घ्या, हा नरकासुर राक्षस झाला. अशी कथा खूप मोठी आहे, पण थोडक्यात सांगतो. आणि म्हणून सांगतो, नरकासुर द्वारपाल विष्णू दरबारी, नरकासुर द्वारपाल विष्णू दरबारी. पूर्वजन्मी नाव होते, पूर्वजन्मी जय नाव होते भुवरी, पूर्वजन्मी जय नाव होते भुवरी.
माता प्रसन्न झाली, लक्ष्मी माता प्रसन्न झाली. आज लक्ष्मी मातेचा दिवस आहे. आज प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येक मानवाने आज त्या लक्ष्मी मातेची सेवा केलेली आहे. कोण नाव काय? मयूर आणि रमेश चव्हाण यांच्याकडून पुनश्च एकदा या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. त्यांना उदंड आयुष्य लाभो. भालचंद्र बाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि लक्ष्मी मातेच्या चरणी प्रार्थना करतो. ऐका, लक्ष्मी माता प्रसन्न झाली, लक्ष्मी माता प्रसन्न झाली. बघा, लक्षात घ्या, त्या 4 संतांनी शाप दिल्यानंतर ते बघा त्या ठिकाणी राक्षस झाले, परंतु विष्णुदेवाचे भक्त असल्यामुळे, द्वारपाल असल्यामुळे विष्णुदेवाने त्यांना त्या ठिकाणी बघा काय केलं, एक उशाप दिला की तुमचा हा कालखंड संपल्यानंतर तुम्हाला पुन्हा मी माझे भक्त म्हणून पुन्हा स्वीकारीन. आणि त्या ठिकाणी काय झालं बघा, हे सगळे त्या ठिकाणी पहिला तो म्हणजे 3, पहिला दुसरा तिसरा, पहिला हिरण्यकश्यपू झाला. भूमीवर गेल्यावर हिरण्यकश्यपू झाला आणि त्याला वराह म्हणजे विष्णूने, बरोबर आहे, विष्णूच्या हातीने त्याला मरण आलं, बरोबर ना, हिरण्यकश्यपूला. दुसरा तो रावण झाला, त्याला रामाच्या हातून मरण आलं. आणि तिसरा शिशुपाल, लक्षात घ्या, तो नरकासूर, त्याला श्रीकृष्णाच्या हातून मोक्ष मिळाला. लक्षात घ्या. म्हणून ह्या गोष्टी प्रत्येक माणसाला कळल्या पाहिजेत. आणि म्हणून सांगतोय का, लक्ष्मी माता प्रसन्न झाली, लक्ष्मी माता प्रसन्न झाली. भक्तिभावाने सारे, भक्तिभावाने सारे तिला पूजिती, भक्तिभावाने सारे तिला पूजिती. गेला दसरा आली दिवाळी, घरोघरी आनंदाने करू सागरी. भाऊ भिजेचा प्रता गळी, भाऊ भिजेची प्रता गळी, भाऊ भिजेची. भाऊ बीजेची ही प्रथा गळी, भाऊ बीजेची. या ठिकाणी पुन्हा एकदा कैलासवासी उद्योजक विवेकजी खानदारे साहेब यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी हे पुन्हा 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. खरोखरच धन्यवाद. आणि त्यांच्याबद्दल काहीतरी या ठिकाणी थोडक्यात गजर घ्या असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. आज नैनातून येते पाणी, आज नैनातून येते पाणी. आज आज नैनातून येते पाणी, आज नैनातून येते पाणी. साहेब गेला का आम्हा सोडोनी, साहेब गेला का आम्हा
साहेब गेला कामा सोडूनी, तुमची आठवण येतो क्षणोक्षणी. देहरूपी तुम्ही केले कार्य, देहरूपी तुम्ही केले कार्य. गोरगरिबांचे झाले दैवत, गोरगरिबांचे झाले दैवत. तुम्ही संकट काळी आले धावूनी, तुम्ही संकट काळी ते आले धावूनी, तुम्ही संकट काळी. जी आठवण येतो क्षणोक्षणी. धन्यवाद. जोरदार टाळ्या एकदा होऊन जाऊ दे. सन्माननीय माझे मित्र, माझ्या कणकवली तालुका भजन संस्थेचे सन्माननीय मीडिया प्रतिनिधी मयुरजी ठाकूरबुवा, मयुरजी ठाकूरबुवा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पुन्हा एकदा 500 रुपयाचं पारितोषिक रमेश चव्हाण, माझे मित्र रमेश चव्हाण यांच्याकडून पुन्हा एकदा 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे विवेक खानदारे साहेबांच्या आठवणीसाठी. ठीक आहे. विवेक साहेबांची आठवण, विवेक साहेबांची आठवण येते अकंठ दाटून. विवेक साहेबांची आठवण येतो कंठ दाटून. रामेश्वरा तू घे गुण कान्हेले सही राहून. रामेश्वरा तू घे गुण कान्हेले सही राहून. रामेश्वरा तू घे गुण कान्हेले सही राहून. विवेक साहेबांची आठवण. रामेश्वरा तू घे गुण कान्हेले सही राहून. गोरगरिबांचा दाता, गोरगरिबांचा दाता धावून येती. गोरगरिबांचा दाता धावून येती. घराण्याची शान, घराण्याची शान विवेक साहेब ते हो
आठवणीनं कंठ येतो दाटून साहेब तुमच्या आठवणीनं कंठ येतो दाटून रामेश्वरा तू घे ऐकून कान्हे सैरावून रामेश्वरा तू रामेश्वरा विवेक साहेब परत या परत या परत या परत या परत या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अचानकपणे थोडक्यात म्हटलंय जे सुचलं ते. राणे हॉटेलचे मालक सन्माननीय चैतन्य राणे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरदार टाळ्या वाजवा. त्यांना उदंड आयुष्य लाभो. त्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होते ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. भाऊ बीजेचा प्रथा वेगळी भाऊ बीजेची ती प्रथा वेगळी शान वाढली माझ्या हिंदू धर्माची 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 गेला दसरा आली दिवाळी गेला दसरा घरोघरी आनंदाने करू साजरी धांदल होते तुळशी लग्नाची धांदल होते तुळशी लग्नाची धांदल होते धांदल होते तुळशी लग्नाची धांदल होते तुळशी लग्नाची विधीपूर्वक विवाह तिचा विष्णू देवाशी विधीपूर्वक विवाह तिचा विष्णू देवाशी विधीपूर्वक विवाह तिचा विष्णू देवाशी हा गेला दसरा आली दिवाळी हा गेला दसरा आली दिवाळी गेला दसरा आली दिवाळी हा. पुन्हा एकदा माझे मित्र चव्हाण साहेब यांच्याकडून एवढं किती प्रेम बघा विवेक खांदारे साहेबांवर. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. खरोखरच असा निष्ठावंत आपला माणूस असला पाहिजे. बरोबर ना. खरोखर आता अचानकपणे ते काय काय म्हणायला सांगतात, पण मला पण ते कठीण जातं एकदम अचानक म्हणणं. पण तुमच्या वाक्याला कोठे दगा देणार नाही.
चला थोडक्यात म्हणतो, जरा आणखी एक ओळ म्हणून टाकतो. हा विवेक साहेबांची साहेबांची विभूती ही मोठी. विवेक साहेबांची विभूती ही मोठी. विवेक साहेबांची विभूती ही मोठी. विवेक साहेबांची विभूती ही मोठी. धंदा व्यवसायी प्रामाणिकपणा त्यांची कीर्ती गाजली. विवेक साहेबांची विभूती मोठी. विवेक साहेबांचे ते खास. विवेक साहेबांचे ते खास. चव्हाण साहेब आहे ते खास. चव्हाण साहेब आले नावाच. चव्हाण साहेब आले चव्हाण साहेब आले नावाच. चव्हाण साहेब आले नावाच. गोरगरिबांच्या पाठीशी उभे. गोरगरिबांच्या पाठीशी उभे ते सदैव राहतील. विवेक साहेबांची विभूती मोठी. विवेक साहेबांची. धन्यवाद. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये